स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मोक्षदा एकादशी बद्दल. जी मोक्षदा एकादशी विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की मोक्षदा एकादशी जी आहे त्या एकादशीच्या दिवशी जर आपण व्रत केलं किंवा त्याचं म्हणजे व्रत केलं, त्याच्या पितरांसाठी आराधना केली तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती होते. त्यामुळे त्या एकादशीला मोक्षदा एकादशी असं नाव पडलेलं आहे. या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी उपवास धरायचा असतो, व्रत करायचं असतं एकादशीचं. आता मी तुम्हाला सांगणार आहे की जे संक्षिप्त भागवत जे पारायण जर आपण आपल्या घरामध्ये महिन्यामधून 2 वेळेस केलं, म्हणजे जी एकादशी असते ती महिन्यामधून 2 वेळेस येते 15 दिवसांनी, तर त्या 15 दिवसाच्या एकादशीला जर आपल्या घरामध्ये संक्षिप्त भागवतचं पारायण झालं तर त्या घरामध्ये कधीच पितृदोष राहत नाही, पितरांना सद्गती प्राप्ती होते, त्यांना मुक्ती मिळते असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि हे जे मोठं जे मोठा ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला वाचला जात नाही भागवतचा, तर त्यामुळे आपल्याला जो छोटासा आहे जो गुरु माऊलींनी आपल्यासाठी तयार केलेला आहे तर तो जर वाचला तरी सुद्धा तुम्हाला जो मोठ्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे जी संक्षिप्त भागवत आहे ते नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये करा, त्याला 1-1.5 तासच लागतो. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे पितृदोष म्हणजे काय. पितृदोष काय आहे तर पितृदोष म्हणजे काय तर घरात एखादी व्यक्ती अचानक वारणे, घरामध्ये एखाद्या व्यक्तीने फाशी घेणे, गळफास घेतलेला असेल किंवा ऍक्सिडेंट झालेला असेल, अघटित घटना घडलेली असेल किंवा जळालेली असेल किंवा आत्महत्या केलेली असेल तर ते जी आत्मा असते त्याला मुक्ती प्राप्ती होत नाही, ती भटकत असते आणि ती भटकत असते आणि तिच्यासाठी ती जी आत्मा असते, जे पित्र असतात ते आपल्याला त्रास देतात. आणि ते त्रास आपल्याला कसे देतात, जर वारंवार ह्या जर आपल्या घरामध्ये होत असतील तर असं समजायचं की आपल्याला भरपूर प्रमाणात पितृदोष आहे. त्याच्यातलंच पहिलं तुम्हाला लक्षण सांगणार आहे. बघा, ज्या घरामध्ये तुमच्या मुलाला, मुलीला किंवा कुणाला जर समजा मूलबाळ होत नसेल, संतती प्राप्ती होत नसेल, भरपूर डॉक्टर केले, आयुर्वेदिक केले, भरपूर दवाखाने केले तरी सुद्धा त्याला संतती जर प्राप्ती होत नसेल तर असं समजायचं ह्या घरामध्ये पितृदोष आहे, म्हणून यांना प्रॉब्लेम येत आहे. आणि दुसरं म्हणजे विवाह होत नाही, नोकरीमध्ये प्रॉब्लेम येतात, यश मिळत नाही किंवा काही बिझनेस टाकलेला आहे त्या बिझनेसमध्ये तुम्हाला फायदा होत नसेल, तोटाच होतो, तर त्या घरामध्ये सुद्धा समजायचं आहे की ह्या घरामध्ये पितृदोष भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्या मुलांना लग्नामध्ये, नोकरीमध्ये, त्यांच्या व्यापारामध्ये त्यांना तोटा होतो, तर त्या घरामध्ये सुद्धा पितृदोष असं म्हटलं गेलेलं आहे. आता त्याच्यातलं तिसरं सांगणार आहे की बघा, सारखं आजारपण आहे. आता एक उठतो, एक बरा होतो तर दुसरा पडतो, दुसरा बरा झाला की तिसरा दवाखान्यात ऍडमिट होतो. म्हणजे 12ही महिने जर तुमच्या घरामध्ये सारखा दवाखाना आहे, दवाखाना तुम्हाला उंजू देत नसेल आणि 1 रुपया कमवत असेल, 1.25 रुपया खर्च होत असेल, घरामध्ये लक्ष्मी माता टिकत नसेल, तर तुम्ही समजायचं तुमच्या घरामध्ये सुद्धा पितृदोष आहे. त्या पितृदोषाचा जो त्रास आहे तो तुम्हाला भोगावा लागतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, संक्षिप्त जे भागवत आहे जे आपल्याला खूप छोटं आहे, 15 दिवसा म्हणजे महिन्यातून जी 15 दिवसाला एकादशी येते त्या एकादशीला जर त्या घरामध्ये जर संक्षिप्त भागवतचं पारायण होतं, त्या घरामधला पितृदोष पूर्णपणे समाप्त होतो. त्या घरातले जे पित्र आहे त्यांना सद्गती मिळते, त्यांना मुक्ती प्राप्ती होते. त्यामुळे आपल्याला संक्षिप्त भागवतचं पारायण करायचं आहे. आणि जी एकादशी आहे, बघा आता जी बुधवारची एकादशी आलेली आहे, ज्या घरामध्ये अशा घटना घडलेल्या आहे, जे व्यक्ती असे वारलेले आहे त्यांनी नक्कीच संक्षिप्त भागवतचं पारायण करायचं, पण आपल्याला व्रत सुद्धा करायचं आहे. ह्या व्रत केल्याने सुद्धा तुमच्या जे पित्र आहे त्यांना सद्गती प्राप्ती होते, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, कारण की त्यांची सद्गती झाल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे आपल्याला जे हे छोटंसं पुस्तक आहे ते नक्कीच आपल्या घरामध्ये 15 दिवसातून 1 वेळेस वाचायचंच आहे. बघा, अनुभव घेऊन बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. आणि ज्यांना भरपूर प्रमाणात आहे, सगळं करून चुकलात आणि तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये पितृदोष समाप्त होत नसेल, हे सगळं लक्षणं दिसत असतील, तर तुम्ही काय करायचं आहे, एखाद्या ब्राह्मणांजवळ जायचं आणि ब्राह्मणांना विचारायचं, त्यांना सांगायचं की तुमच्या नागबली जर केली तुम्ही, नारायण नागबली, तरी सुद्धा तुमच्या घरातला जो पितृदोष आहे तो पूर्णपणे समाप्त होतो. आणि बघा, ज्या दिवशी एकादशी असते तर एकादशीच्या दिवशी जर आपण आपल्या पितरांच्या नावाने पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावला. बघा, आता दिवा कसा लावायचा, त्याच्यात 2 वाती ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये
तीळ टाकायची किंवा तिळीचं किंवा तिळाचं तेल किंवा आपण याचं तेल म्हणतो बघा, तुपाचा दिवा किंवा तिळाचा दिवा तुम्ही लावायचा पिंपळाच्या झाडाजवळ संध्याकाळच्या टायमाला आपल्या पितरांच्या नावाने. तरी सुद्धा तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहतो आणि पितरांच्या आशीर्वाद आणि कुलदेवीचा आशीर्वाद आणि गुरूंचा आशीर्वाद जर आपल्या सोबत राहिला तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची भीती राहत नाही. त्या माणसाला, त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये खूप यश प्राप्त होतं असं सुद्धा विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे गुरु माऊलींनी खूप छोटंसं पुस्तक तयार केलेलं आहे संक्षिप्त भागवत पारायणाचं. ते नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करा, त्याचं नियमितपणे म्हणजे दर महिन्याला वाचन करा. बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. तुमच्या घरातले जे कटकट आहे, आजारपण आहे, पती पत्नींचं जमत नाही तरी सुद्धा पितृदोष म्हटलं गेलेला आहे. ज्या घरामध्ये पती पत्नींचं जमत नाही, सारखं त्यांच्यामध्ये भांडणी होतात, तलाकपर्यंत गोष्ट पोहोचते, एकमेकाशी जमत नाही तरी सुद्धा त्या घरामध्ये पितृदोष आहे असं समजायचं आहे. त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहे. तुम्हाला एकादशीच्या दिवशी, मोक्षदा एकादशी बुधवारच्या दिवशी आहे तर व्रत करायचं, संक्षिप्त भागवतचं पारायण करायचं, पितृस्तोत्र वाचायचं. बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला हे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.